सो 15,000 ची SIP फॉर 15 इयर्स ॲट 15% रेट ऑफ इंटरेस्ट विल गिव्ह यू 1 crore. ठीक आहे, तुम्ही कोणतीही रँडम डेट घ्या, 5 तारीख घ्या, 10 तारीख घ्या, 15 तारीख घ्या आणि तुम्ही फक्त SIP मध्ये इन्व्हेस्ट करा. सी, आज आपण राकेश झुंझुनवाला, राधाकिशन दमानी या सगळ्यांबद्दल बोलतो कारण त्यांनी 1980-1990s मध्ये 10-10 लाख लावले आहे ना, त्यांनी खूप मोठा पैसा लावलाय. तर तुम्ही पहिले पैशावर फोकस करा. सगळ्यात बेस्ट वे इन्व्हेस्ट करायचं काल होतं आणि सेकंड बेस्ट टाइम आज आहे. पण कसं आहे ना, अमाऊंट मॅटर नाही करत. तुम्ही 500 रुपये टाका, तुम्ही 1000 रुपये टाका, तुम्ही कोटी रुपये टाका, पण ते डिसिप्लिन मॅटर करतं. म्हणजे माझं तर हंबल रिक्वेस्ट हेच आहे की तुम्ही मार्केटमध्ये जास्त रिटर्न काढायला प्रयत्न करू नका. ठीक आहे, तुम्ही रिटर्नबद्दल विचार करू नका, तुम्ही टाईमबद्दल विचार करा. ठीक आहे, फॉर नॉट टायमिंग, टाईम. कॉलिंग SIP अ स्कॅम इज लाईक म्हणजे तुमचं जेवणच स्कॅम आहे. गुगलवर किंवा ट्विटरवर हा प्रश्न विचारतात, विच आर द बेस्ट 5 फंड्स फॉर इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, हा सगळ्यात चुकीचा प्रश्न आहे. कसं आहे की एक चिता पाहू शकतो पण हाती नाही पाहू शकत. ठीक आहे, पण हाती तुम्हाला कन्सिस्टन्सी देतो आणि चिता तुम्हाला थ्रिल देतो. तुम्हाला दोघे ठेवायचे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. नमस्कार, पैसा पाणीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. पैसा पाणी ओरिजिनल्स या आपल्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आज आपल्याबरोबर अतिशय खास गेस्ट आहे. आदित्य कोंडावार आपल्याबरोबर असणार आहे. आदित्य माझा एक चांगला मित्र आहे आणि तो सोशल मीडियावर फायनान्शियल अवेअरनेस, फायनान्सच्या बाबतीत अवेअरनेस सतत त्याच्या पोस्टमधनं तो करत असतो. ट्विटरवर त्याला जवळपास 1.25 लाख फॉलोअर्स आहेत. लिंक्डइनवर त्याला जवळपास 60-65 हजार फॉलोअर्स आहेत आणि त्याचे IPO बाबतचे थ्रेड्स म्हणा किंवा वेगवेगळ्या कंपन्यांबद्दलचे माहिती देणारे थ्रेड्स म्हणा, हे अतिशय पॉप्युलर असतात. तो फंडामेंटल्सवर विश्वास ठेवून इन्व्हेस्टमेंट करणारा असा तो एक तज्ज्ञ आहे, विश्लेषक आहे असं म्हटलं तर हरकत नाही. याशिवाय आदित्यने द बिग बुल ऑफ दलाल स्ट्रीट हे राकेश झुंझुनवाला यांच्या आयुष्यावर आधारित असलेलं पुस्तक लिहिलेलं आहे. ते पुस्तक, मूळ पुस्तक इंग्रजीमध्ये होते, आता त्याचं मराठी आणि इतर भाषांमध्ये भाषांतर देखील आलेलं आहे. मी स्वतः ते पुस्तक वाचलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना ते पुस्तक मी रेकमेंड करतो. पैसा पाणीच्या या पॉडकास्टची आपण आता सुरुवात करूयात. चला तर मग. आदित्य, माझा पहिला प्रश्न असा असेल की आपण सध्या पाहतोय की म्युच्युअल फंड SIP याबाबत मार्केटमध्ये अवेअरनेस वाढतोय, ऑर ॲटलिस्ट आपल्याला पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये असं वाटतंय. जाहिराती दिसत आहेत, वेगवेगळे रील्स आपल्याला बघायला मिळतात. तरुण जी पिढी आहे त्यांना कुठेतरी याबाबत माहिती घ्यावीशी वाटतंय. तर या अवेअरनेसबद्दल तुझं काय म्हणणं आहे, Tier 1, Tier 2, Tier 3 सिटीजमध्ये? तर सगळ्यात पहिले आदित्य, तुला आणि पैसा पाणीला माझा आभार. थँक्यू. मला हा प्लॅटफॉर्म दिला. मराठीमध्ये कंटेंट इन्व्हेस्टिंगचं जे आहे ते फार कमी आहे आणि तुमचं चॅनल बीट यूट्यूब किंवा इंस्टाग्राम ते खूप छान काम करतं. थँक्यू. आणि मराठी लोकांना तर फायनान्शियल सॅव्हीनेस असायलाच पाहिजे कारण फायनान्शियल मार्केट्स मुंबईमध्येच स्थित आहे. राईट. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर येस, लास्ट 4-5 वर्षामध्ये म्युच्युअल फंड्स आणि SIPचं चलन खूप जास्त बघायला आपल्याला भेटत आहे. म्युच्युअल फंड सही है हे ॲम्फीनी जे कॅम्पेन चालवलं आहे, सगळ्यात पहिले त्याला आपल्याला लॉड करायला पाहिजे कारण ते खूप सक्सेसफुल कॅम्पेन राहिलं आहे. आणि जर तुम्ही बघितलं लास्ट 4-5 वर्षामध्ये जी SIP बुक $1 बिलियन पण नव्हती, दॅट इज टुडे ऑलमोस्ट $3.5 to $4 बिलियन. ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट तुमचे 30,000 कोटीच्या जवळपासची मंथली SIP बुक आहे आज. तर दर्शकांना मी हे सांगतो की SIP न हे EMI सारखीच आहे. ठीक आहे, EMI मध्ये काय असतं की तुमचं जे टोटल कर्ज असतं, समजा 30 लाखचा तुमचा होम लोन आहे, 30 वर्षाचं तुमचं होम लोन आहे, तर ते EMI बेसिकली तुमचं जे मोठं लोन आहे त्याला इझी टू अचीव्ह इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतं. ठीक आहे, जर 30 वर्षाची तुमची EMI म्हणजे 360 भागामध्ये डिवाइड केलेलं असतं. करेक्ट. तर SIP काय म्हणतं की तुमचं समजा 1 कोटीचं तुमचं गोल आहे, तर SIP काय करणार की इट विल डू द सेम थिंग. तुम्हाला ते खूप सारे वेगवेगळे पार्ट्समध्ये इझी टू अचीव्ह पार्ट्समध्ये डिवाइड करणार. बरोबर. आता जर तुम्हाला 1 कोटी पोहोचायचं आहे गोल इन 15 इयर्स, तर तुम्हाला 15,000 रुपयाची SIP करा लागतं दर महिना. सो 15,000 ची SIP फॉर 15 इयर्स ॲट 15% रेट ऑफ इंटरेस्ट विल गिव्ह यू 1 crore. ठीक आहे, तर SIP सगळ्यात बेस्ट अल्गोरिदम आहे रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये. ठीक आहे, कारण SIP मध्ये तुम्हाला टायमिंगचं काही कन्सेप्ट नसतं. आता फॉर एक्झाम्पल मला माझी सॅलरी 1 तारखेला भेटते, तर माझे सगळे SIPs माझ्या बँक अकाउंटवरनं 5 तारखेला कट होतात. तर मी त्या दिवशी हे काही नाही पाहत की बाबा ग्रहण कसं आहे किंवा मार्केट लेवल काय आहे किंवा पंडितजींनी काही मुहूर्त काढलं का, ते माझी SIP दर महिन्याला कट होत राहील. करेक्ट. ठीक आहे, तर याच्यामध्ये इनफॅक्ट व्हाईट ओक म्युच्युअल फंडने एक स्टडी केली आहे इन द लास्ट 27 इयर्स. त्यांनी रँडम डेट्स घेतल्या मंथच्या. ठीक आहे, आणि त्यांनी डेट्स पण अशा घेतल्या की द पीक ऑफ द मंथ, द लो ऑफ द मंथ अँड द मिड ऑफ द मंथ.
तर त्यांनी अशी बॅक टेस्टिंगची स्टडी केली आणि एंडमध्ये यू विल बी सरप्राईज टू नो की वेन यू इन्व्हेस्ट ॲट द लोएस्ट टाइम ऑफ द मार्केट अँड वेन यू इन्व्हेस्ट ॲट द पीक ऑफ द मार्केट, म्हणजे तुम्ही मार्केटच्या एकदम बॉटम लेवलला किंवा एकदम वरच्या लेवलला जर इन्व्हेस्ट केलं तर त्याचं डिफरन्स ओव्हर अ 20-25 इयर SIP इज जस्ट 0.1 or 0.2%. ओके, ठीक आहे. तर SIP मध्ये जो टायमिंगचा कॉन्सेप्ट असतो ते पूर्ण नेगेट होऊन जातो कॉन्सेप्ट. ठीक आहे. तुम्ही कोणतीही रँडम डेट घ्या, 5 तारीख घ्या, 10 तारीख घ्या, 15 तारीख घ्या आणि तुम्ही फक्त SIP मध्ये इन्व्हेस्ट करा. ओके. आणि दुसरं कसं आहे ना, SIP तुमचं गोल खूप छोट्या छोट्या भाग्समध्ये डिवाइड करतं, तर तुम्हाला एक सोबत तो झटका नाही लागत. फॉर एक्झाम्पल मला माहिती आहे की मला 1 कोटी पोहोचायचं आहे. ठीक आहे. तर असं नाही की बाबा मी आज 25 लाख घेऊन इन्व्हेस्ट करून टाकणार. आय विल जस्ट इन्व्हेस्ट 15,000 रुपीज पर मंथ. ठीक आहे. आणि तिसरं कसं आहे ना, SIP तुमचं पूर्ण स्ट्रेस म्हणजे यू आउटसोर्स स्ट्रेस, तुमचं स्ट्रेस जे आहे ते तुम्ही पूर्ण आउटसोर्स करून टाकता त्या SIP ला आणि त्या फंड मॅनेजरला. बरोबर. ठीक आहे. मी नेहमी काय म्हणतो माहिती आहे का, लोक काय म्हणतात माहिती आहे का, मी माझ्या इन्व्हेस्टमेंटवर थोडं लक्ष देतो. ठीक आहे. मी अजून 1-2%, 3% काढण्याचा प्रयत्न करतो. पण मी लोकांना काय म्हणतो माहिती आहे का, जर तुमच्याकडे आज 15,000 रुपये इन्व्हेस्ट करायला आहे आणि जर तुम्ही तुमच्या 9 to 5 वर फोकस केलं, ठीक आहे, तुम्ही तुमच्या स्किल्स अपग्रेड केल्या, नेक्स्ट वर्षी त्या 15,000ला ट्राय टू मेक इट 16,500. राईट. ठीक आहे. तुम्ही तुमचं 9 to 5 वर फोकस करून तुमचे कोर स्किल्स इम्प्रूव्ह करून अजून पगार कमवा. करेक्ट. हां. कसं आहे ना आदित्य, आपल्या शाळेमध्ये आपल्याला हे कोणी नाही सांगत की पैसाच पैसाला बनवतो. ठीक आहे. पैसा खूप टची टॉपिक असतो. इव्हन इन इंडियन हाऊस होल्ड पैसा खूप टची टॉपिक असतो. ठीक आहे. तर कसं आहे की जर तुम्ही पैसावर फोकस केलं, ठीक आहे, जर तुम्ही 15,000 रुपयाची SIP केली 15 वर्षासाठी 15% तुम्हाला 1 कोटी भेटणार. तेच तुम्ही जर 1.5 लाख रुपयाची SIP करणार तर तुमचे 10 कोटी बनणार है ना. आणि इनफॅक्ट जर तुम्ही स्वतःच्या कोर स्किल्सवर फोकस केलं आणि तुम्ही तुमच्या SIP ला 10% दरवर्षी वाढवलं तर हीच SIP 15,000ची स्टेपिंग इट अप 10% दरवर्षी रिझल्ट इन ऑलमोस्ट 1.7 करोड कॉर्पस. ठीक आहे. तर 70% तुम्हाला तुमचा डिफरन्स बनतो त्याच SIP वर है ना. तर हेच कारण आहे की मी SIP बद्दल खूप जास्त बोलतो आणि मला तर आत्तापर्यंत वाटतं की लोकांना याचं जास्त आयडिया नाही आहे. हे जे आपण 27-28 कोटीची SIP बुक बघतोय आज, आय एम प्रिटी शुअर दिस विल बी, हे जे आकडा आहे हे 40-50 हजार कोटी होऊन जाईल आरामात नेक्स्ट 5-6 वर्षामध्ये. कारण कसं आहे की लोक आपल्या लाईफसोबत बिझी होत आहे. लोकांचं 9 to 5 जॉब जास्त डिमांड करतोय. आज पुण्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरापासून कोणत्या IT पार्कला जायचं तर 1 तास लागतो है ना. तर तुम्हाला टाइम नाही वाचत. तर माझी तर विनंती लोकांना हेच आहे की तुम्ही त्या SIPs वर फोकस करून किंवा स्वतः टाइम लावून, पहिलेच टाइम लिमिटेड आहे. ठीक आहे. इट्स अ व्हेरी स्कार्स रिसोर्स. तुम्ही 1-2% जास्त काढण्यापेक्षा तुम्ही एका प्रॉपर फंड मॅनेजरला डेलिगेट करा हा जॉब. राईट. ठीक आहे. आणि त्याला त्याचं काम करू द्या. तुम्ही त्या व्हेरिएबल्सवर फोकस करा जे तुम्ही ऍक्च्युली कंट्रोल करू शकता. तुम्ही काय कंट्रोल करू शकता? तुमचा टाइम, तुमचं कोर स्किल्स, तुमचा पगार. तर यू ट्राय टू वर्क ऑन दॅट सो दॅट तुम्ही तुमचं जे SIP कॉर्पस आहे तुम्ही दर महिन्याला किंवा दर क्वार्टरला किंवा दर वर्षाला तुम्ही वाढू शकता. सी आज आपण राकेश झुंझुनवाला का राधाकिशन दमानी या सगळ्यांबद्दल बोलतो कारण त्यांनी 1980-1990s मध्ये 10-10 लाख लावले आहे है ना. त्यांनी खूप मोठा पैसा लावलाय. तर तुम्ही पहिले पैसावर फोकस करा. ठीक आहे. आणि हा जॉब तुम्ही डेलिगेट करा एका एक्सपर्टला. सो अवेअरनेस बद्दल तर तू बोलला. आता बऱ्यापैकी तो म्हटलाय की हे मार्केटमध्ये जे SIP बुक आहे आपलं एव्हरी मंथचं ते वाढत जाईल. सो दॅट्स अ गुड पॉईंट. आता कमिंग टू द पॉईंट की आता SIP सुरू नक्की करायची योग्य वेळ कोणती? लोकांना सगळ्यांना हे माहिती आहे की बाबा की जेवढ्या लवकर सुरू कराल ते तुमच्यासाठी चांगलं राहतं. पण मग लवकर म्हणजे कधी? तर हे थोडंसं तुझं काय म्हणणं आहे ते दर्शकांना थोडंसं सांग. तर इंग्लिशमध्ये ना खूप फेमस कोट आहे की सगळ्यात बेस्ट वे इन्व्हेस्ट करायचं काल होतं. अच्छा. आणि सेकंड बेस्ट टाइम आज आहे. ओके. ठीक आहे. तर तुमच्याकडे आज पैसा आहे ना तर तुम्ही आज इन्व्हेस्ट करा. राईट. ठीक आहे. तर योग्य वेळ तर ऑब्व्हियसली ॲज सून ॲज यू कॅन. ठीक आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वॉरन बुफेने तर 14-15 वर्षाच्या वयालाच त्यांनी थोडं ट्रेडिंग स्टार्ट करून टाकलं होतं, इन्व्हेस्टिंग चालू करून टाकलं होतं. ठीक आहे. तर मी पर्सनली 17 वर्षाच्या वयाला मी स्टार्ट करून टाकलं होतं माझी इन्व्हेस्टमेंट जर्नी. कारण मी त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो आणि आम्ही आमचं पॉकेट मनी IPOs मध्ये लावायचो. वा. तर एकदा मी माझं रिटर्न्स बघितलं तर देन आय वॉज म्हणजे मी तर मार्केटचा अडिक्ट झालो. ठीक आहे. तर माझी तर विनंती हेच आहे की जितकं लवकर तुम्ही स्टार्ट करू शकता तितकं चांगलं आहे. कोणासाठी दॅट कॅन बी 17 इयर्स, कोणासाठी दॅट कॅन बी 25 इयर्स, कोणासाठी दॅट कॅन बी 40 इयर्स. ठीक आहे.
आणि माझी इथे काय विनंती आहे लोकांना, की मला आत्ता पण आठवत आहे, माझं पहिलं जॉब 2012 मध्ये होतं विथ अ कंपनी कॉल्ड E-Clux. तर आम्हाला हातामध्ये 13,500 रुपीज द्यायचे. ठीक आहे. तर द मोमेंट सॅलरी केम, मोस्ट ऑफ माय म्हणजे खूप साऱ्या माझ्या मित्रांनी आयफोनचे EMI भरले किंवा क्रेडिट कार्ड घेऊन घेतलं. आणि त्यावेळेस इंडिगोचा IPO आला होता जस्ट. ठीक आहे. तर मी माझे सगळे पैसे इंडिगोच्या IPO मध्ये लावले आणि इंडिगोचा IPO 37% प्रीमियमला उघडला. ठीक आहे. तर माझे मित्र मला म्हणायचे, यार तू 13,000 रुपये टाकून काय करून घेशील लाईफमध्ये, है ना. पण कसं आहे ना, अमाऊंट मॅटर नाही करत. तुम्ही 500 रुपये टाका, तुम्ही 1000 रुपये टाका, तुम्ही कोटी रुपये टाका, पण ते डिसिप्लिन मॅटर करतं. आणि जितकं लवकर तुम्ही ते डिसिप्लिन इम्बाईब करून घ्याल स्वतःमध्ये, तितकं चांगलं आहे. राईट. आणि कसं आहे ना आदित्य, इन माय जर्नी मी स्वतःचे 2 स्टार्टअप्स केले आहे. मी खूप सारे जॉब सोडले आहे मधामध्ये बिकॉज आय डिडंट लाईक देम. तर मी खूप सारे रिस्क घेतले लाईफमध्ये. अँड हे जे 12-13 वर्षाचं माझं इन्व्हेस्टिंगचं कॉर्पस आहे, दॅट हॅज हेल्प मी अ लॉट. ठीक आहे. तुमचं जे पोर्टफोलिओ असतं, इट इज लाईक युअर बॅकबोन. एक बिल्डिंगचं फाउंडेशन असतं, है ना. आणि हा फाउंडेशन वर्षानुवर्ष स्ट्रॉंग होत असतं. करेक्ट. ठीक आहे. तर मी तर नेहमी म्हणतो लोकांना की तुम्ही 500 रुपयासोबत पण स्टार्ट करा. द अमाऊंट मे नॉट मॅटर इन द स्टार्ट, म्हणजे स्टार्टिंगमध्ये तुम्हाला काही दिसणार पण नाही त्याचं, पण ओव्हर द इयर्स ते डिसिप्लिन जे तुम्ही इम्बाईब करता, तुम्ही ते अमाऊंट वाढवता, तर त्याच्याने खूप जास्त फरक पडतो. करेक्ट. है ना. तर तुम्ही सुरुवात करा बस. आणि मग तुम्ही 5-7 वर्षामध्ये जे पुन्हा इंग्लिशमध्ये स्नोबॉल इफेक्ट म्हणतो किंवा कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतो, ते खूप मोठं असतं. करेक्ट. म्हणजे माझं मागच्या वर्षीचं अनरिअलाइज्ड गेन इज इक्वल टू लाईक माय 5 years ऑफ माय सॅलरी. है ना. ऑब्व्हियसली मी ते बुक नाही केलं प्रॉफिट, बट देन आय एम जस्ट टेलिंग यू की एक 7-8 वर्षानंतर जे तुम्हाला प्रॉफिटचा खूप मोठा एक सरप्राईज भेटतो, दॅट इट सेल्फ विल मोटिवेट यू इव्हन मोर. करेक्ट. सो आदित्य, आता राईट टाइम टू SIP तू म्हटला की बाबा 2 वेळा होता, की एक काल आणि एक आज. ठीक आहे. तर आता ते तर झालं, पण मग समजा योग्य वेळी SIP सुरू नाही केली, तर मला वाटतं तू मध्ये काहीतरी ट्विट केलं होतं की एव्हरी 5 year डिले इन स्टार्टिंग युअर SIP विल कॉस्ट यू हाऊ मच. तर ते थोडक्यात सांग आपल्याला. मी फोन यूज करू ते? हां चालेल ना. येस. तर बेसिकली आम्ही एक रिसर्च केलं होतं की अज्युमिंग की जर तुम्ही 15,000 रुपये महिन्याची SIP करता, ठीक आहे, आणि 20 वर्षाची तुम्ही SIP करताय, आणि याच्यामध्ये मी 15% रिटर्न अज्युम केला आहे. आता खूपदा मी हा 15% आकडा घेतला आहे व्हिडिओमध्ये, तर मी एकदा क्लॅरिफाय करून टाकतो मी हा का घेतला आहे. तर जर तुम्ही निफ्टी जेव्हापासून सुरू झाला आणि त्यापासून तर आजपर्यंतची डेट घेतली, तर निफ्टीने तुम्हाला 14% रिटर्न दिला आहे. आणि जर तुम्ही याच्यामध्ये डिव्हिडंड मोजाल तर दॅट फिगर इज क्लोज टू 14.7%. ठीक आहे. म्हणून आपण हा 15%चा फिगर वी आर म्हणजे आपण त्याला होली फिगर कन्सिडर करतोय. कारण लास्ट 30-35 वर्षामध्ये तेवढं मार्केटने रिटर्न दिलं आहे, तर तेवढं समोर पण देऊ शकतं. ठीक आहे. तर कमिंग बॅक, म्हणजे एक्झाम्पल पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही 15,000 रुपयाची SIP करताय 20 वर्षासाठी, आणि लाईक आय सेड 15% तुम्ही रिटर्न जर अज्युम करताय, जर तुम्ही तुमच्या SIP ला 5 वर्षांनी डिले करता, तर युअर ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, मिनिंग द गेन्स दॅट यू हॅव फोरगॉन, म्हणजे जे गेन्स तुम्हाला येणार होते आणि नाही आले, दॅट इज 1 crore. आणि तेच जर मी 25,000 रुपीजची SIP कन्सिडर करू, अँड ऑल द अदर फिगर्स बिंग सेम, दॅट इज 1.75 CR. तर कॉस्ट ऑफ डिले इज ऑल्सो व्हेरी ह्यूज. म्हणजे कोणी जर 20 वर्षाच्या वयाला SIP स्टार्ट करतोय, आणि कोणी 25 वर्षाच्या वयाला स्टार्ट करतोय, कोणी 40 वर्षाच्या वयाला स्टार्ट करतोय, द फिगर्स आर गोइंग टू बी व्हेरी डिफरंट. करेक्ट. म्हणजे फॉर द सेम गोल 20 वर्षाच्या वयावाल्याला मे बी 15,000 रुपयाची SIP चालू करायची आहे, 30 वर्षाच्या वयावाल्याला 25,000 रुपयाची SIP चालू करायची आहे, आणि 40 वर्षाच्या वयाच्या वाल्याला 40,000 रुपयाची SIP चालू करायची आहे. तर खूप मोठा डिफरन्स येतो. कारण कसं आहे की तुमचं जे गोलचं टेन्युअर आहे ते छोटं होत राहतं. तर तुम्हाला मार्केटवरनं जास्त रिटर्न्स काढायला लागेल किंवा तुम्हाला जास्त पैसे टाकायला लागेल. करेक्ट. अँड म्हणजे माझं तर हंबल रिक्वेस्ट हेच आहे की तुम्ही मार्केटवरनं जास्त रिटर्न काढायला प्रयत्न करू नका. करेक्ट. ठीक आहे. तुम्ही रिटर्न बद्दल विचार करू नका, तुम्ही टाइम बद्दल विचार करा. ठीक आहे. सो नॉट टायमिंग, टाइम. राईट. ठीक आहे. सो कंपाऊंड इंटरेस्टचा पण फॉर्म्युला आहे P1+R=N/100. ठीक आहे. तर लोक काय रेट ऑफ इंटरेस्टवरच जास्त फोकस करतात. ठीक आहे. पण जर तुम्ही वॉरेन बुफेचं ट्रॅक रेकॉर्ड बघितलं लास्ट 60-65 वर्षाचं, तर त्याचं कॅगर असं काही 30-40% नाही आहे. इट इज क्लोजर टू जस्ट 18 or 19%. पण कसं आहे की त्यांनी ऑलमोस्ट 6 or 7 decades ऑफ कंपाऊंडिंग केलेली आहे. तर मी तुम्हाला हे सांगतो, वॉरेन बुफेचं फर्स्ट बिलियन जे आहे ते 57ला बनलं. ॲट हिज एज ऑफ 57. ओके. ठीक आहे. $10 billion बनले 64ला. ओनली 7 years. Today he is 95 or 96. Okay, I don't know the exact figure. Right. And today he is worth $130 billion. Wow.
तर तुम्ही बघा किती वर्ष लागले पहिला बिलियन बनवायला, मग 10 बिलियन बनवायला आणि बाकीचे 140 बिलियन बनवायला. है ना. तर दिस इज द म्हणजे हे सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे की कंपाऊंडिंग ऍक्च्युअली कशी काम करते. राईट. है ना. आणि त्यांनी रिटर्न्सवर फोकस नाही केलाय, त्यांनी टाइमवर फोकस केलेला आहे. करेक्ट. सो आदित्य, आता आपण एक पाहिलं की म्युच्युअल फंड SIP अवेअरनेस, त्याचा राईट टाईम आणि तू कंपाऊंडिंगबद्दल बोलला. तर सध्या मला स्वतःला असं फार जाणवतं आहे, ट्विटर म्हण किंवा यूट्यूब म्हण, माझं ॲल्गोरिदम तसं असेल कदाचित, पण मला बरेच असे व्हिडिओज येत आहेत की ज्यामध्ये लोक म्हणत आहेत की SIP, द होल SIP गेम इज अ फ्रॉड आणि इन फ्युचर इट विल, दिस इज जस्ट अ बबल विच इज गोइंग टू ब्लास्ट व्हेरी सून आणि लोकांना याचा पश्चाताप होईल आणि दिस इज नॉट द ॲक्च्युअल पिक्चर, दे आर जस्ट पेंटिंग अ रोझी पिक्चर असं होणार आहे आणि हे याच्यामध्ये रिटेल भरडला जाणार आहे. तर याबद्दल तुझं काय म्हणणं आहे ते थोडंसं सांग. सी, मी जसं पहिले म्हटलं, SIPचा हा जो प्रोडक्ट आहे म्हणजे यांनी इन्व्हेस्टिंगला डेमोक्रेटाईज करून टाकलं आहे. ठीक आहे. कारण तुम्ही 500 रुपयाच्या SIP पासून पण स्टार्ट करू शकता, तुम्ही लाईक आय सेड कोटी रुपयाची पण SIP करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि दुसरं कसं आहे ना, सेबीनी खूप स्मार्टली अजून एक कन्सल्टेशन पेपर फ्लोट केला आहे ज्याच्यामध्ये मायक्रो SIPचा कन्सेप्ट आला आहे. म्हणजे लोक 50 रुपयाची SIP, 25 रुपयाची SIP, 100 रुपयाची SIP पण करू शकतात. ठीक आहे. तर काय त्याच्यामुळे अजून हा प्रोडक्ट डेमोक्रेटाईज होऊन जाईल. ठीक आहे. आता कसं आहे ना, तुम्ही रोज 100 रुपये पण सेव्ह केले ते महिन्याचे 3000 रुपये सेव्ह होतात तुमचे. ठीक आहे. तर SIP माझ्यासाठी हा खूप चांगला प्रोडक्ट आहे. ठीक आहे. माय पर्सनल ओपिनियन. राईट. आणि आज इंडियामध्ये 28,000 कोटीचं SIP बुक येत आहे म्हणजे पीपल आर नॉट स्टुपिड, लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट. ठीक आहे. आता लोक एवढं ब्लंटली म्हणत आहे की SIP इज लाईक अ स्कॅम, तर मी पण थोडं ब्लंट होतो आहे इथे. करेक्ट. बट आय फील हा स्कॅम नाही आहे. ओके. ठीक आहे. तुम्ही बघितलं पण असेल लास्ट 2.5 वर्षामध्ये मार्केटचं खूप जास्त एक विप्लॅश पण आला आहे. म्हणजे मार्केट फॉर एक्झाम्पल तुमचं एक्झिट पोलच्या पहिले 7% पडला, मग पुन्हा 4% वरती गेला मार्केट. इट हॅज बीन कॉन्स्टंट. मग पुन्हा कधी कधी 2% वरती जातो मार्केट. आणि मार्केट इन जनरल जे आहे त्यांचे जे विप्लॅशेस आहे ते खूप लवकर कव्हर होतात. ठीक आहे. जर तुम्ही कोविड पण बघितलं, कोविडमध्ये मार्केट असं पडलं आणि पुन्हा असं वरती गेलं. ठीक आहे. तर कसं आहे की SIP मध्ये यू शुड बी व्हेरी केअरफुल की तुम्ही कोणत्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करताय. करेक्ट. ठीक आहे. तुम्ही जे बेस्ट परफॉर्मिंग फंड्स आहे किंवा ज्या फंड्स बद्दल लोक जास्त बोलत आहे ते फंड्स तुम्ही नेहमी नाही घेऊ शकत. ठीक आहे. शुअर. हां. आणि बाकी कसं आहे ना आदित्य, लोकांना खूप इम्पेशंट झालंय. लोकांना जेवण पाहिजे, झोमॅटो उघडतात 30 मिनिटांमध्ये घरी येतो. लोकांना ग्रोसरीज पाहिजे, झेप्टो उघडतात 8 मिनिटांमध्ये येतो. लोकांना स्टॉक टिप पाहिजे, ट्विटर उघडतात किंवा युट्यूब उघडतात. तर हे जे इम्पेशन्स आहे ना, हे इन्व्हेस्टिंग मध्ये तुम्ही नाही आणू शकत. ठीक आहे. कारण इन्व्हेस्टिंग इज लाईक बिल्डिंग अ बिल्डिंग. ठीक आहे. तुम्ही बिल्डिंग बांधत आहे, तुम्ही बिल्डिंगचा फाउंडेशन बांधला आणि मग तुम्ही म्हटलं की मी शॉपिंग मॉल बांधणार. मग एक फ्लोर बांधल्यानंतर तुम्ही म्हणणार की नाही बाबा मी कमर्शियल बांधणार. मग दुसरा फ्लोर बांधल्यानंतर तुम्ही म्हणणार नाही बाबा मी रेसिडेन्शियल बांधणार. ठीक आहे. तसं नाही होत. ठीक आहे. यू हॅव टू बी व्हेरी क्लिअर की तुम्ही काय करताय आणि यू हॅव टू गिव्ह इट टाइम. ठीक आहे. तर तुम्ही काही SIP मध्ये इन्व्हेस्ट करताय तर तुम्हाला मिनिमम 7 ते 10 वर्ष त्या SIP ला द्यायचं आहे. अज्युमिंग की बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे त्याच्यामध्ये, फंड मॅनेजर म्हणा, AMC म्हणा, स्टाईल म्हणा. ठीक आहे. तर माझं काय म्हणणं माहिती आहे का, तुमचं जे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आहे किंवा SIP आहे हे तुमच्या जेवणाच्या थाळीसारखं असायला पाहिजे. ठीक आहे. चपाती, डाळ, थोडं दही, थोडं सॅलड, थोडं भात. है ना. तुम्ही एक दिवशी फक्त डाळ खाताय, एक दिवशी फक्त भाजी खाताय, एक दिवशी फक्त भाकरी खाताय साधी, असं नाही चालत ना. तर सगळ्यात पहिले तर तुमचं पोर्टफोलिओ बॅलन्स असायला पाहिजे आणि तुमचं डाएट पण कन्सिस्टंट राहायला पाहिजे, म्हणजे तुमची इन्व्हेस्टिंग पण कन्सिस्टंट राहायला पाहिजे. ठीक आहे. आज जर मी जिमला जातो तर एका दिवसामध्ये रिझल्ट नाही येत, किंवा मी चांगली डाएट पाहतो तर एका दिवसामध्ये रिझल्ट नाही येत. मला वर्षानुवर्ष ते डाएट पाहावा, म्हणजे आय हॅव टू फॉलो इट सो दॅट रिझल्ट येणार आहे ना. तर सेम इज फॉर इन्व्हेस्टिंग. तुम्ही म्हणजे कॉलिंग SIP अ स्कॅम इज लाईक म्हणजे तुमचं जेवणच स्कॅम आहे. है ना. तर दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग. ठीक आहे. तर लेट मी क्लॅरिफाय की हे स्कॅम नाही आहे. इथे तुमचे पैसे चोरीला नाही चालले आहे. ठीक आहे. तुम्हाला रिटर्न्स पण भेटत आहे आणि SIP फिगर एव्हरी इयर ऑन इयर इज इन्क्रीजिंग, एव्हरी मंथ ऑन मंथ इज इन्क्रीजिंग. है ना. तर इट इज नॉट अ स्कॅम ॲट ऑल. म्हणजे दिस इज जस्ट काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात म्हणून मे बी दे लाईक टू कॉल दिस प्रोडक्ट अ स्कॅम.
पण जर तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहात किंवा होणार आहात तर SIP ला प्लीज यूज करा. तुम्ही तुमच्या 9 to 5 वर फोकस करा, SIP टाका, SIP इन्क्रीज करा आणि आरामात 7-10 वर्ष त्याला द्या. कारण आपला देश जो आहे 7%-8% ग्रो होतो दरवर्षी, विच मीन्स की 9 ते 10 वर्षामध्ये आपण $4 ट्रिलियन इकॉनॉमी पासून आज $8 ट्रिलियन इकॉनॉमी होणार 2035 पर्यंत समजा किंवा 2034 समजा. तर जेव्हा हा मार्केट डबल होईल, आपलं जे मार्केट कॅप आहे, आपलं जे निफ्टी आहे ते डबल होईल किंवा डबल पेक्षा जास्त होईल है ना. आणि निफ्टी डबल झाला म्हणजे तुमचं बँकिंग सेक्टर 4 गुणा होईल, तुमचं ऑटो सेक्टर 10 गुणा होईल, तुमचं केमिकल 5 गुणा होईल है ना. तर ते डबलर इफेक्ट जो इकॉनॉमी आणि मार्केटचं असतं त्याचा मल्टिप्लायर इफेक्ट आपल्या इकॉनॉमीवर येतो दर सेक्टरमध्ये. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इंडिया आता ग्रो होत आहे आरामात, राईट. सो इट्स अ व्हेरी बिग ऑपॉर्च्युनिटी स्टील. डिफेन्समध्ये इंडियाकडे आता दुसरं एअरक्राफ्ट कॅरियर बनणं चालू होत आहे. याच्या पहिले आपण रशियाचे एअरक्राफ्ट कॅरियर्स यूज करत होतो. ठीक आहे. तर तुम्ही काहीही सेक्टर पकडा, इंडियाला खूप जास्त स्कोप आहे ग्रो करायला. ठीक आहे. कसं आहे ना, थोडंसं मी झूम आउट करतो. ठीक आहे. तर म्हणजे इंडियन मार्केटच्या कॉन्टेक्स्टमध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तुम्ही कोणताही जेव्हा स्टॉक बघता, तुम्ही काय बघता की बाबा याची ग्रोथ आहे का नाही. तर जर तुम्ही इंडियाला आज ॲज अ स्टॉक बघितलं तर खूप सारे ट्रिगर्स आहे इंडियाला ग्रो व्हायला. ठीक आहे. वी आर अ यंग कंट्री. ठीक आहे. अँड दॅट टू वेन यू लुक ॲट, म्हणजे तुम्ही स्टेबल गव्हर्नमेंट बघितली तर वी आर अ व्हेरी यंग कंट्री. ठीक आहे. तर जे पण सेक्टर्सचे आपण नावं घेतले जस्ट, त्याच्यामध्ये इमेन्स स्कोप आहे. ठीक आहे. तर त्या संदर्भात तुम्ही बघा आणि एक लॉंग टर्म व्ह्यू घ्या. तुम्ही लाईफमध्ये काहीही केलं ना, थोडं लॉंग टर्म व्ह्यू घ्या. तुम्ही जिमला जाता, लॉंग टर्म व्ह्यू घ्या. तुम्ही इन्व्हेस्ट करता, लॉंग टर्म व्ह्यू घ्या. तुम्ही कोणत्या कंपनीसोबत काम करता, लॉंग टर्म व्ह्यू घ्या. ठीक आहे. तर व्हॉट एव्हर यू डू इन लाईफ, टेक अ लॉंग टर्म व्ह्यू, म्हणजे तुम्हाला नेहमी बेनिफिट करेल. सो आता त्या स्कॅमबद्दलचं तू बोललास तुझं मत. दुसरं माझं असं हे होतं की बऱ्याच लोकांचं कसं असतं की जे लीडिंग म्युच्युअल फंड्स सोशल मीडियामध्ये दिसतात किंवा यूट्यूबवर आपण बघतो किंवा अमुक म्युच्युअल फंडाचे मागच्या 3 वर्षाचे रिटर्न्स खूप जास्त आहेत, मग त्यात टाकलं. त्यानंतर एक 4-5 महिन्यांनी अजून एखादा व्हिडिओ येतो, मग त्याच्यात SIP सुरू केली. तर हा अप्रोच कितपत बरोबर आहे की चूक आहे, आणि जर चूक असेल तर करेक्ट अप्रोच काय असला पाहिजे याबद्दल थोडं सांग. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आदित्य, कसं आहे ना, लोक सगळ्यात पहिले गुगलवर किंवा ट्विटरवर हा प्रश्न विचारतात, विच आर द बेस्ट 5 फंड्स फॉर इन्व्हेस्टमेंट. करेक्ट. ठीक आहे. हा सगळ्यात चुकीचा प्रश्न आहे सगळ्यात पहिले तर. कारण जे बेस्ट 5 फंड्स तुमच्यासाठी चांगले असेल, बेस्ट असेल, ते माझ्यासाठी नसणार. करेक्ट. ठीक आहे. तू होऊ शकते की बाबा तू रोज डाएट कोक पितो, रोज पिझ्झा खातो, डझंट मीन दॅट आय कॅन डू द सेम. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले देर इज नो बेस्ट फंड्स फॉर ऑल ऑफ द इन्व्हेस्टिंग वर्ल्ड. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर सगळ्यांसाठी त्याची परिभाषा चेंज होते बेस्टची. आणि दुसरं कसं आहे ना, लोक काय करतात की ते लोक रँकिंग्स बघतात की कोणते फंड सगळ्यात बेस्ट परफॉर्मिंग आहे. राईट. आता फॉर एक्झाम्पल काही क्वार्टर्स पहिले क्वांटचे म्युच्युअल फंड्स वर द बेस्ट परफॉर्मिंग. करेक्ट. अँड जर तुम्ही आज बघितलं तर दे आर ॲट द बॉटम ऑफ द परफॉर्मन्स कॅटेगरी. ठीक आहे. आणि अगेन इथे मी लोकांना सांगून देतो, क्वांटच्या अगेन्स्ट मला काही नाही आहे. संदीप टंडन सरांसाठी खूप इमेन्स रिस्पेक्ट आहे. माझे बॉसेस पण त्यांना पर्सनली ओळखतात. त्यांची ग्रोथ पण खूप मोटिवेशनल आहे आणि दे हॅव एक्सपांडेड द मार्केट, सो हॅट्स ऑफ टू देम अँड आय होप दे गेट बॅक ऑन द फीट. पण कसं आहे ना, काही गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं लास्ट 2-3 वर्षामध्ये क्वांटचे फंड्स खूप जास्त बेस्ट परफॉर्मिंग होते. तर त्याचा अर्थ ऑटोमॅटिकली हे आहे की त्यांचे जे फंड्स समोर जाऊन परफॉर्म करणार आहे, इदर दॅट इज गोइंग टू बी बॅड ऑर इज गोइंग टू बी नॉर्मल. कारण मार्केटमध्ये कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं, मार्केटचा ॲव्हरेज रिटर्न सिन्स इन्सेप्शन टू टुडे इज 14%. करेक्ट. गुड म्युच्युअल फंड्स गिव्ह यू एनिवेअर फ्रॉम 15 to 20%. आता कोणत्या म्युच्युअल फंडने तुम्हाला एका वर्षामध्ये 40-50% देऊन दिले किंवा 2 वर्षामध्ये 100% देऊन टाकले, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कसं आहे की तुम्हाला तुमचे थोडे रिटर्न एक्सपेक्टेशन मॉडरेट करायला लागेल. ठीक आहे. असं नाही करू शकत तुम्ही की बाबा तुम्ही टॉप 5 फंड्स पाहिले, त्यांचं रिटर्न 100% एका वर्षामध्ये, तुम्ही ते घेऊन घेतलं. ठीक आहे. आणि मग तुम्ही म्हणता की बाबा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग इज अ स्कॅम. तसं बोलायला नाही चालत, राईट है ना. तर कसं आहे की मार्केटमध्ये एक कॉन्सेप्ट आहे मीन रिव्हर्जनचं. करेक्ट. ठीक आहे. जे खूप जास्त वरती जाते ते नॉर्मलाइज पण होते, खाली पण येतं किंवा तिथेच राहतं खूप टाइमसाठी, है ना. तर मार्केटमध्ये जर तुम्हाला सक्सीड व्हायचं आहे तर नंबर 1 तुम्हाला एक लॉंग टर्म व्ह्यू ठेवायचा आहे आणि नंबर 2 तुम्हाला रिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवायची आहे. बघा, जर तुम्हाला एका रात्रमध्ये 100% पाहिजे रिटर्न्स, तर तुम्ही गोवामध्ये जा. डेल्टिनचे चांगले कसिनो आहे, तिथे तुम्हाला मजा तरी येईल. ठीक आहे. पण तुम्हाला सेम गोष्ट मार्केट्सवरनं पाहिजे तर ते तर नाही जमणार. ठीक आहे.
रिअलिस्टिकली मार्केट विल डबल युअर मनी इन 4 to 5 years. कारण म्हणजे रूल ऑफ 72 बोलतो आपण याला. तर 72 डिवाइड बाय 15 म्हणजे 4.5-5 वर्षामध्ये तुमचा पैसा डबल होईल. ठीक आहे. तर दॅट इज ऑल्सो नॉट बॅड एट ऑल, राईट. एफडी पेक्षा जास्त आहे. एफडी तुम्हाला 60% देतं तर तुम्हाला मार्केट 16% देत आहे विथ अ गुड टॅक्सेशन, है ना. तर माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही बेस्ट परफॉर्मिंग फंड्सकडे बघू नका. तुम्ही असे फंड सिलेक्ट करा जे तुमच्या स्टाईलला मॅच करते. राईट. पण मग आता तू म्हणतोय तसं की ते फंड सिलेक्ट कसे करायचे. युजली आता जे नवीन लोक येतात मार्केटमध्ये हे सगळे तरुण पिढी आहे किंवा अशी लोक आहेत की ज्यांना जॉब लागलेत आणि त्यांच्याकडे थोडंसं इन्व्हेस्टमेंटसाठी कॅपिटल आहे, पण त्यांना गायडन्स नाहीये. सो मग पैसा पाणीच्या माध्यमातून आम्ही जरी गुंतवणुकीचा सल्ला देत नसलो तरी ती गुंतवणूक कशी करू शकतात याचा थोडासा गायडन्स आपण देऊ शकतो. तर मग हे म्युच्युअल फंड SIP साठी चांगले म्युच्युअल फंड कसे शोधायचे ते थोडं सांग. तर खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा आदित्य. आणि कसं आहे की मी जे तुला उदाहरण दिलं की एक 20 वर्षाचा मुलगा किंवा एक 50 वर्षाचा माणूस, त्यांचे पिण्याच्या पद्धती खूप वेगळे असतात. तसंच इन्व्हेस्टिंगची पण पद्धती खूप चेंज होतात तुमच्या एजवरनं, रिस्क ॲपेटाईटवरनं, तुमच्या गोलवरनं. ठीक आहे. तर अज्युमिंग एका जणाला 20 वर्षाच्या युवकला जॉब लागला आहे, त्याची पगार 25,000 रुपये आहे. ठीक आहे. तर त्याची रिटायरमेंट एज तर खूप दूर आहे, त्याची मॅरेज डेट खूप दूर आहे, त्याची काही रिस्पॉन्सिबिलिटीज नाही आहे. करेक्ट. ठीक आहे. तर तो चांगला रिस्क घेऊ शकतो मार्केट्समध्ये, अग्रेसिव्ह राहू शकतो. तर आयडियली त्याचा जो ऍसेट अलोकेशन आहे दॅट कॅन बी 80 to 100% इन इक्विटी प्रोडक्ट्स. करेक्ट. ठीक आहे. तर नंबर 1 तो आपला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ बनवू शकतो 3 ते 4 म्युच्युअल फंडचं. त्याच्यामध्ये तो स्मॉल कॅप फंड्समध्ये, मिड कॅप फंड्समध्ये, एक लार्ज कॅप फंड्समध्ये आणि एक मल्टी कॅप फंडमध्ये. ओके. ठीक आहे. इफ यू वॉन्ट मी याचं एक डिस्क्रिप्शन पण देऊ शकतो की लार्ज कॅप काय, स्मॉल कॅप काय, मिड कॅप आहे. एक शॉर्ट थोडंसं सांगितलं तर लार्ज कॅप इंडियातले 100 टॉप कंपनीज आहे बाय मार्केट कॅपिटलायझेशन. म्हणजे इन व्हेरी सिम्पल सेन्स त्यांची व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल रिलायन्सचा आज मार्केट कॅप 19 लाख करोड आहे. ठीक आहे. मिड कॅप मध्ये तुमचं 101 ते 250 कंपनीज बाय मार्केट कॅप. ठीक आहे. आणि स्मॉल कॅप म्हणजे 250 नंतरच्या जे पण कंपनीज आहे इन टर्म्स ऑफ मार्केट कॅप ते सगळे कंपनीज येतात. इन व्हेरी सिम्पल वर्ड्स लार्ज, स्मॉल, मिड या साईजच्या कंपनीज आहे. ठीक आहे. तर जर कोणी यंग आहे तर हा स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये 50-60% ठेवू शकतो. बाकीचं 40% मल्टी कॅपमध्ये ठेवू शकतो, लार्ज कॅपमध्ये ठेवू शकतो. ओके. ठीक आहे. स्मॉल कॅप कंपनीजमध्ये प्रॉब्लेम कसा आहे की हे कंपनीज खूप जास्त वरतीहाली करतात कारण तिथं स्मॉल कंपनीज. राईट. है ना. कसं आहे की एक चिता पाहू शकतो पण हाती नाही पाहू शकत. ठीक आहे. पण हाती तुम्हाला कन्सिस्टन्सी देतो आणि चिता तुम्हाला थ्रिल देतो. तर तुम्हाला दोघे ठेवायचे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. ठीक आहे. तुम्ही दोघांवर बेट करा. ठीक आहे. तर इथे आपण डायव्हर्सिफिकेशनचा पण कन्सेप्ट आणला आहे, ते आपण याच्याबद्दल नंतर अजून सांगेन. तुम्ही मला विचारालच, आय एम शुअर. पण ॲज अ यंग पर्सन तुम्ही हे चारही कॅटेगरी ठेवा. ठीक आहे. आणि थोडंसं तुम्ही रिस्क घ्या बिकॉज तुमच्याकडे एज फॅक्टर आहे आणि टाइम फॅक्टर आहे तुमच्या ऑन युअर साईड. आता जर तुम्ही 50 इयर्सचे एक ओल्ड पर्सन आहात आणि तुमची समजा रिटायरमेंट इज 7 years अवे, तर तुम्हाला काय करायला लागेल ना, तुम्हाला फिक्स्ड इन्कममध्ये जावं लागेल, स्टेबल ॲसेट्समध्ये जास्त जावं लागेल. तर इथे मे बी दे हॅव टू गेट इन टू मल्टी ॲसेट फंड्स, मे बी 60-70% मल्टी ॲसेट फंड्स, 10-20% लार्ज कॅप फंड्स आणि फक्त छोटंसं पोर्शन 5-10 मिड कॅप आणि स्मॉल कॅप. राईट. आता इथे मल्टी ॲसेटचा अर्थ काय आहे, आपल्या मार्केटमध्ये असे पण फंड्स आहे जे इक्विटीच्या सोबत डेटमध्ये इन्व्हेस्ट करतात, कॉमोडिटीमध्ये इन्व्हेस्ट करतात, रिअल एस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करतात, REIT वगैरे म्हणून. तर यांचं जे नेचर असतं थोडं फिक्स्ड इन्कम असतं नेचरमध्ये. म्हणजे या फंडचं कॉम्पोजिशन असतं की 30% डेट, 30% इक्विटी, 10% गोल्ड. तर काय तुम्हाला थोडंसं स्टेबल रिटर्न भेटतो आणि व्हॉलेटिलिटी पण तुमची कमी होऊन जाते. सी कसं आहे की तुमचं रिटायरमेंट इज ओनली 7 years अवे, तर तुम्ही आता रिस्क नाही घेऊ शकत कारण मार्केटला कोणी टाइम नाही करू शकत. ठीक आहे. तर तुम्ही थोडे स्टेबल ॲसेट्समध्ये जा आणि जेव्हा तुम्ही रिटायरमेंटच्या जवळ आले तर देन यू कॅन स्टार्ट विथड्रॉईंग दॅट मनी. आणि इथे आदित्य अजून एक एक्सेप्शन असं आहे ना की आय हॅव मेट अ लॉट ऑफ ओल्ड पीपल. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पण कसं आहे की त्यांच्याकडे खूप पैसा आहे. ओके. तर ते लोक काय म्हणतात की बाबा मला या पोर्टफोलिओमध्ये पूर्ण रिस्क घ्यायचा आहे कारण माझ्याकडे माझं लिक्विडिटी आहे, माझं पेन्शन आहे, माझं घर आहे, माझं हेल्थ इन्शुरन्स आहे, टर्म इन्शुरन्स, सगळं मी सेट आहो. तर त्याच्यामुळे तुम्ही एक्सेप्शन घेऊ शकता की बाबा चला याला पण आपण मिड कॅप देऊ, स्मॉल कॅप देऊ, कारण रिस्की ऑलरेडी सेफ, बिकॉज इज ऑलरेडी सेफ. तर इथे आपण पर्सनल फायनान्स एक कॉन्सेप्ट आणलाय की तुमच्या लाईफचे कंडिशन्स पाहून, तुमचे गोल्स पाहून, तुमचं बॅकअप किंवा फाउंडेशन पाहून आपण पोर्टफोलिओला ट्विक करू शकतो.
आता सेम उदाहरण जर त्या 20 वर्षाच्या मुलाला काही डेट असेल किंवा त्याची फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असेल, देन इट कॅन बी पॉसिबल की बाबा त्याला ₹1 पण इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायला जमत नसेल, म्हणजे पूर्ण डेटमध्ये टाकायला लागत असेल त्याला. तर डिपेंडिंग ऑन लाईफ सर्कमस्टॅन्सेस तुम्ही ट्विक करा पोर्टफोलिओला. सो आदित्य, मला आता पुढचा प्रश्न याच्याबाबत होता की तू बोलताना आता डायव्हर्सिफिकेशनबद्दल बोलला, तर म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये तू एक सिम्पल कन्सेप्ट सांगितली की एक मिड स्मॉल, एक लार्ज कॅप, एक मल्टी कॅप तुम्ही ठेवू शकता, फ्लेक्सी कॅप, आणि ते डायव्हर्सिफिकेशन 4 म्युच्युअल फंडाचं इनफ असतं. पण यात सुद्धा आता काही लोकांना थोडंसं इंडेक्स फंडाबद्दल हे राहतं, रिस्क कमी असते, तर ते कसं मॅनेज करता येईल? किती फंड असले पाहिजेत पोर्टफोलिओमध्ये, याचं तुझं काय म्हणणं आहे ते सांग थोडंसं. तर कोणताही इन्व्हेस्टर असो, ते डायरेक्ट इक्विटी इन्व्हेस्टर असो किंवा म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर असो, ठीक आहे, त्यांना डायव्हर्सिफिकेशन नेहमी यूज करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला एकदम सिम्पल अनालॉजी देतो, तुम्ही एका घोड्यावर पैसे लावताय, ठीक आहे. आता समजा म्युच्युअल फंड हे एक रेस आहे, ठीक आहे, घोड्यांची रेस आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे समजा 20 कॅटेगरी आहे म्युच्युअल फंड्सची, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही 4 कॅटेगरीवर पैसा लावताय, तर तुमची प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस जे आहे, जे तुमचं पर्सेंटेज आहे, ते ऑटोमॅटिकली इन्क्रीज होऊन जातं. आणि हे थोडी डिफरंट रेस आहे, कारण होऊ शकतं की हे 20ची 20 घोडे चांगल्याने जिंकणार, फक्त कोणता पहिला येणार, कोणता दुसरा येणार, कोणता 10वा येणार, ठीक आहे. तर जेव्हा तुम्ही डायव्हर्सिफाय करता तुमचे फंड्स, तुमचं जे प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस आहे किंवा जे प्रॉबिलिटी ऑफ लॉसेस आहे, ते दोघंही कॅप होऊन जातात. करेक्ट. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आज मी माझे सगळे पैसे एका मिड कॅप फंडवर लावले किंवा एका स्मॉल कॅप फंडवर लावले, ठीक आहे. लार्ज कॅप फंडचं सायकल वेगळं असतो, स्मॉल कॅप फंडचं सायकल वेगळं असतो, मिड कॅप फंडचं सायकल वेगळं असतो, ठीक आहे. तर होऊ शकते की नेक्स्ट 7 वर्षासाठी ज्या म्युच्युअल फंडमध्ये मी इन्व्हेस्ट केलाय त्यांनी 0% रिटर्न दिले, पण तेच लार्ज कॅप फंडच्या रिटर्न्स मे बी 20% असणार किंवा 15% असणार दरवर्षी, ठीक आहे. आता जर मी या 4-5 फंडचं कंबाईन केलं तर माझं जे एक ब्लेंडेड रिटर्न आहे, जे कंबाईन रिटर्न आहे, ते समजा 14-15% जवळपास आलं, तर दॅट इज गुड इनफ, राईट. कारण डाऊन साईड पण माझं प्रोटेक्ट झालं आणि अपसाईड पण माझं थोडंसं मॉडरेट झालं, पण इट कम्स विथ अ गुड सेफ्टी. कारण होऊ शकते की यावर्षी माझं लार्ज कॅप फंड चालणार, त्यानंतर माझं मिड कॅप फंड चालणार, मग माझं स्मॉल कॅप फंड चालणार, मग माझं स्मॉल कॅप फंड 40% पडणार, पण माझ्या पोर्टफोलिओमध्ये फक्त 20% असल्यामुळे फक्त माझ्या ओव्हरऑल पोर्टफोलिओवर 5-6%चा फरक पडणार, है ना. तर काय डिव्हर्सिफिकेशन केल्यामुळे तुम्हाला दर गोष्टीचा एक स्वाद येतो, ठीक आहे. युअर मील, तुमचं जे जेवण आहे ते बॅलन्स्ड होतं, ठीक आहे. आणि इट ऑल्सो गिव्ज यू अ गुड अपसाईड, थोडं एक तुम्हाला स्टेबिलिटी देतं, ठीक आहे. जे मी तुम्हाला उदाहरण दिलं खाण्याचं, ठीक आहे, तुम्ही रोज डाळ नाही खाऊ शकत, तिघही मिलला, है ना. तुम्हाला यू हॅव टू कीप इट बॅलन्स्ड, करेक्ट, है ना. तर डायव्हर्सिफाय नेहमी यूज करू शकता. ओके, ग्रेट. सो डायव्हर्सिफिकेशन बद्दल बोललो. आता एक इंटरेस्टिंग क्वेश्चन माझ्या डोक्यात, तू जेव्हापासून इथे येणार होता तेव्हापासून माझ्या डोक्यात होता. तू मागे ट्विटरवर एक थ्रेड लिहिला होता की तुमच्या होम लोनचे EMI जे असतात ते तुम्ही SIP मधनं भरू शकता, तर त्याच्या काय फिगर्स आहेत, म्हणजे ते एक्झाम्पल थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन कर. तर इथे 2 सिनॅरिओज आपण बिल्ड करू. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे 2 रेजिम्स आहे इन्कम टॅक्सच्या, एक तर ओल्ड आहे आणि एक न्यू आहे. तर तुम्हाला एक साधारण 3.5 लाखचं एक्झेम्पशन भेटतो इन द ओल्ड टॅक्स रेजिम, इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल पेमेंटला जोडून, आणि न्यू मध्ये काय नाही भेटत, ठीक आहे. तर हे जे मी तुम्हाला सांगणार आहे याला आम्ही SIP प्लस EMI कॉम्बो बोलतो. तर ओल्ड रेजिममध्ये तुम्हाला डबल बेनिफिट भेटतो, कारण तुमच्या EMI कॉस्ट तुम्ही नेगेट करता थ्रू अन SIP आणि तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण भेटतो. ओल्ड रेजिममध्ये तुम्हाला टॅक्स बेनिफिट काय नाही भेटत, ठीक आहे, बट तुम्हाला यू कॅन स्टील नेगेट इट, ठीक आहे. आता कसं आहे की तुम्हाला एक्झेम्पशन घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे, कोणत्या रेजिममध्ये राहायचं आहे, दॅट इज अ बिगर टॉपिक अँड यू शुड कन्सल्ट, म्हणजे तुम्ही तुमच्या CA ला विचारा त्याच्याबद्दल. बट देन फॉर द सेक ऑफ सिम्प्लिसिटी आपण ओल्ड टॅक्स रेजिमचं बोलू. माझं एक्झाम्पल असं आहे की समजून घ्या तुम्ही 70 लाखचं होम लोन घेतलंय, ठीक आहे, आणि तुम्हाला 8.5% इंटरेस्ट रेट भेटलाय, विच इज वन ऑफ द बेस्ट इन द मार्केट. 8.5 to 9% मध्येच असतं मोस्टली, आणि तुम्ही हे 20 वर्षासाठी लोन घेतलंय. तर तुमची मंथली EMI 60,750 रुपीज येते, बरोबर, ठीक आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही तुमचं 70 लाख प्रिन्सिपल आणि 76 लाखचं इंटरेस्ट भरणार, करेक्ट. तर मोठामोठी तुम्ही 1.46 CR वापस भरणार ओव्हर द स्पॅन ऑफ 20 इयर्स, ठीक आहे. आता जर तुम्ही या अमाऊंटचं या तुमच्या मंथली EMIचं 17% ॲज अ SIP चालू केलं, विच इज 10,000 रुपीज फॉर 20 इयर्स, तर यू विल गेट 1.52 CR.
ओके. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुमचं प्रिन्सिपल 70 लॅक्सचं आणि तुमचं इंटरेस्ट 76 लॅक्सचं तुम्ही नेगेट करून टाकलं पूर्ण. ओके. आता तुम्ही म्हणाल की मे बी मी एवढी अमाऊंट नाही करू शकत ॲज SIP, तर तुम्ही 8-9% करा फक्त. राईट. जर तुम्ही 8-9% केले ना, यू विल इझिली गेट, आता तुम्ही 8-9% करा, विच इज अराउंड 5,000 रुपीज. 5,000 रुपीज. ठीक आहे. तर इन द एंड यू विल एंड अप विथ 77-78 लॅक्स. तर तुम्ही तुमचं इंटरेस्ट पूर्ण नेगेट करून टाकलं. राईट राईट राईट. तर तुम्ही फक्त म्हणजे तुमचं प्रिन्सिपल तुम्ही पे बॅक केलंय असं तुम्ही अज्युम करू शकता. आणि ऑफकोर्स जर तुम्ही अजून हायर अमाऊंट केलं, फॉर एक्झाम्पल अज्युमिंग यू डू 25-30%, तर फॉर एक्झाम्पल तुम्ही 18,000 रुपयाची SIP केली, तर यू विल एंड अप विथ ऑलमोस्ट 3 crores. म्हणजे तुझं लोन भरतानाच तू तुझीकडे दुसरीकडे ते पैसे रिकवर पण करतोयस इन द सेम ड्युरेशन. राईट. ओके. आणि माझं इथे मत काय लोकांना, की तुम्ही पैशाला ना खूप स्मार्टली यूज करा. ठीक आहे. मी काय म्हणतो नेहमी माहिती आहे का, की आपण एवढे मोठ्या कंपनीज बद्दल बोलतो, रिलायन्स म्हणा किंवा डीमार्ट म्हणा, दे हॅव, म्हणजे त्यांनी दुसऱ्यांचा पैसा स्मार्टली यूज करून ग्रो केलाय स्वतःला. तर ॲज अ मिडल क्लास सॅलरीड पर्सन और सॅलरीड पर्सन आपण पण थोडं पैशाला स्मार्टली यूज करू शकतो. आणि कसं आहे ना, मी इथे लोकांना हे नाही म्हणतो की तुम्ही लोन घ्या म्हणून, पण तुम्ही लोन घेता त्याला स्मार्टली यूज करा. राईट राईट. ठीक आहे. तुम्ही ट्राय करा की त्याला नेगेट करा. तुमचं टर्म इन्शुरन्स असायला पाहिजे, हेल्थ इन्शुरन्स असायला पाहिजे, एमर्जन्सी कॉर्पस असायला पाहिजे. त्या प्रॉपर्टीवरनं तुम्हाला इधर काही सायकोलॉजिकल रिटर्न भेटायला पाहिजे किंवा रिअल रिटर्न भेटायला पाहिजे. कारण खूप लोक काय करतात माहिती आहे का, प्रॉपर्टी घेतात, त्यांचा EMI असतो 20-25 हजार रुपयाचा महिन्याचा आणि त्यांचा रेंट असतो 40,000 रुपयाचा. तर स्ट्रेट अवे ते लोक 15,000 रुपयाचं डेल्टा बनवतात त्याच्यावर, विच इज व्हेरी स्मार्ट, है ना. तर त्या हिशोबाने तुम्ही याच्यावर वर्किंग करा. आणि कसं आहे ना, म्हणजे हाऊस फॉर युअर सेल्फ विल ऑल्सो गिव्ह यू अ व्हेरी बिग प्लेजर इन लाईफ, है ना. नेहमी तुम्ही रेंटवर तर राहू नाही शकत. हां. तर इधर यू बाय इट फॉर युअर ओन सायकोलॉजिकल व्हॅल्यू और यूज इट स्मार्टली. आता आजचा शेवटचा मुद्दा जो सध्या थोडंसं पुन्हा एकदा त्याची पॉप्युलॅरिटी वाढते. SIP STP लोकांना माहिती आहे. आता SWP जास्त पॉप्युलर व्हायला लागलं, स्पेशली जे लोक रिटायरमेंट घेत आहेत आणि त्यांच्याकडे एक मोठा कॉर्पस आहे, तर त्या लोकांसाठी SWP हे प्रॉडक्ट जास्त पुश केलं जातं आहे डिस्ट्रीब्युटर्सकडनं. तर SWPचं बेसिक अंडरस्टँडिंग लोकांचं असं आहे की बाबा तुम्ही कॉर्पस इन्व्हेस्ट केला आहे, त्यातनं दर वर्षाला महिन्याला थोडी थोडी रक्कम काढताय आणि त्यानंतरही तुमचा पैसा वाढत राहतोय. हे बेसिक अंडरस्टँडिंग आहे. पण मग त्याची कोअर कन्सेप्ट काय आहे ते थोडंसं आमच्या दर्शकांना. तर आपण एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. आपण एक केस स्टडी घेऊ. ठीक आहे. तर समजा की एक पर्सन हॅज, म्हणजे एका जणांनी 22च्या वयी वर्क करणं स्टार्ट केलं. 22 वर्षाच्या वयाला त्यांनी त्याचा जॉब स्टार्ट केला. ठीक आहे. त्यांनी समजा दर महिन्यात त्यांनी 10,000 रुपये टाकले, त्यांनी स्टेपअप केलं. ठीक आहे. 55च्या वयाला तो रिटायर झाला. तो मुलगा जो माणूस आहे. ठीक आहे. आणि त्याकडे समजा 5 कोटीचं कॉर्पस आहे. ठीक आहे. आणि त्यांनी काय केलं, 3-4 वर्ष आधी रिटायरमेंटच्या किंवा 6-7 वर्ष आधी रिटायरमेंटच्या त्यांनी जो त्याचं रिस्की पोर्टफोलिओ आहे त्यांनी हे मल्टी ॲसेट फंड्स किंवा डेट फंड्समध्ये शिफ्ट करून टाकलं आहे. ठीक आहे. आता त्यांनी एक ब्लेंडेड पोर्टफोलिओ बनवला आहे. ठीक आहे. समजून घ्या 50% मल्टी ॲसेट अँड बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड्स आणि समजून घ्या 50% डेट फंड्स. राईट राईट. तर त्याच्या पोर्टफोलिओची यील्ड इयरली आता आहे 7 ते 8%. ओके. ठीक आहे. तर 5 कोटीवर 7 ते 8% म्हणजे 40 लाख होतात. राईट. विच मीन्स की तुम्ही महिन्याचे 3-3.25 लाख रुपये विड्रॉ करू शकतात. करेक्ट. आणि जर मी याच्यामध्ये टॅक्स घेतलं, मी तुमचं एक्सपेन्स रेशो कन्सिडर केलं, तर मोठी तुम्ही 2.25 लाख 2.5 लाख रुपये विड्रॉ करू शकता महिन्याचे. करेक्ट. तर याच्यामध्ये मी सगळे स्टेजेस घेतले आहे. तर सगळ्यात पहिले तुमचं वेल्थ क्रिएशन फेज असतो, अक्युमुलेशन फेज असतो, प्रिझर्वेशन स्टेज असतो आणि मग विड्रॉल स्टेज असतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी का बरं 7-8%चा विड्रॉल रेट घेतो आहे. ठीक आहे. कारण 7-8% तुम्हाला सस्टेनेबली ओव्हर द लॉंग टर्म भेटेल. आता जर तुम्ही इंडियाचं G-Sec बघायला गेले तर ते तुम्हाला आरामात 7.5%, 8% पर्यंत देईल. ठीक आहे. तर जितकं तुम्हाला इयरली रिटर्न भेटत आहे तितकं तुम्ही विड्रॉ करू शकता. तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. समजून घ्या कोणी रिटायरी आहे आज, त्याकडे त्याचे 1 कोटी रुपये त्यांनी याच इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे आणि त्याचा महिन्याचा खर्च समजा 1.5 लाख रुपये आहे. ठीक आहे. म्हणजे वर्षाचं 18 लाख रुपये. ठीक आहे. पण ही कॅन ओनली विड्रॉ 8 lakhs कारण ते त्याला रिटर्न भेटतोय. कारण असं होऊ शकतं की त्यांनी 12% विड्रॉ केले यावर्षी, मग नेक्स्ट वर्षी मार्केट रिटर्न थोडं कमी आलं, 1-2% कमी आलं, तर काय होतं मग देन ही स्टार्ट्स इटिंग इन टू हिज कॅपिटल. करेक्ट. तर याला आपण सेफ विड्रॉल किंवा लॉंग रेट सस्टेनेबल विड्रॉल रेट म्हणतो. ओके. बिकॉज हे ना एक ॲन्युटी बनून जाते, एक पेन्शन बनून जाते ऑटोमॅटिकली. कारण तुम्ही दरवर्षी 6 ते 8% विड्रॉ करू शकता आणि ते तुमचं पोर्टफोलिओ दरवर्षी
अगेन ऑन लॉंग टर्म सस्टेनेबल बेसिस ते रिकूप करून घेईल. सो तुझं कॅपिटलच्या 6 to 8% इज व्हॉट युअर रेकमेंडिंग. सेफ विड्रॉल रेट. ओके ओके. पण याच्यामध्ये कसं ना आदित्य, हे एवढं इझी नाही आहे. कारण जर मी आज 50,000 रुपये स्पेंड करतोय डिस्क्रिशनरी नॉन डिस्क्रिशनरी स्पेंडवर माझ्यावर, दिस विल बिकम 1 lakh इन द नेक्स्ट 6-7 years. इट विल बिकम 2 lakhs इन द नेक्स्ट 7 years. इट विल बिकम 4 lakhs. तर चॅलेंज इज की तुमचे डिस्क्रिशनरी नॉन डिस्क्रिशनरी स्पेंडिंग किती आहे आज, तुम्ही केव्हा रिटायर होणार, त्यावेळेस त्याचं म्हणजे इन्फ्लेशनला अकाउंट करून त्याची अमाऊंट किती राहील. देन ऑब्व्हियसली ओल्ड एज येतं, आपलं मेडिसिनचं कॉस्ट, हॉस्पिटलायझेशनचं कॉस्ट, काही सर्जरी झाली त्याचं कॉस्ट, काही अनफोर्सिन कंटिंजन्सीज तुमच्या फॅमिलीमध्ये. तर हे सगळ्या गोष्टीला अकाउंटमध्ये घेऊन तुम्हाला कॉर्पस बनावं लागतं. ओके. आणि मग यू कॅन विड्रॉ फ्रॉम इट 6 to 8%. मी तर तुम्हाला खूप इझी एक्झाम्पल दिलाय. लाईफ एवढी सिम्पल तर नाही आहे ऑब्व्हियसली, बट SWPचा कॉन्सेप्ट असं चालतो. ओके. SWP तुमच्या पेन्शन सारखं आहे, अॅन्युटी सारखं आहे. ठीक आहे, मार्केट लिंक्ड आहे ऑब्व्हियसली स्टार्टिंगमध्ये, बट देन तुम्ही हळूहळू जेव्हा तुम्ही रिटायरमेंटच्या जवळ येता, तुम्ही त्याला थोडंसं एक स्टेबल इन्स्ट्रुमेंटमध्ये किंवा सेफ इन्स्ट्रुमेंट्समध्ये शिफ्ट करा, है ना. सो आदित्य, आज तू आलास म्युच्युअल फंड बाबत तुझे जे व्ह्यूज आहेत ते आमच्या दर्शकांसमोर मांडले. काही मिथ्स ज्या आहेत त्या कशा चुकीच्या आहेत ते तुझं जे म्हणणं आहे ते सगळ्यांसमोर मांडलं. त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद पैसा पाणीच्या संपूर्ण टीमकडनं. आणि एक टोकन ऑफ थँक्स म्हणून आमच्याकडे थोडंसं छोटं गिफ्ट आहे तुझ्या. थँक्यू. सो ते गिफ्ट. आणि आदित्य हा जरी आत्ताचा पॉडकास्टचा भाग झाला असला तरी आदित्यला मराठी गुंतवणूकदारांसाठी त्याच्यासाठी काहीतरी करायची त्याची खूप इच्छा आहे. सो पैसा पाणी आणि आदित्य कोंडावार यानंतरही अजून या पॉडकास्टचे 1-2 भाग पुढचे घेऊन येऊ लवकरच. त्यामुळं पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच पुन्हा भेटूयात.